श्री गुरुचरित्र अध्याय 8 श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी गोकर्ण महिमा निरोपिलासी. श्री गुरु राहिले किती दिवशी वर्तले पुढे काय ते सांग. परिसोनी शिष्याचे वचन संतोष सिद्ध अति गहन. सांगता झाला विस्तारून श्रोते तुम्ही अवधारा. गोकर्ण नक्षत्री श्रीपाद येती राहिले वर्ष 3 गुप्ती. तेथून श्रीगिरी पर्वता येती लोकानुग्रहासी. माशी चारी क्रमोनी तेथे आले निवृत्ती संगमाते. दर्शन द्यावया भक्त लोकाते पातले तया कुरवपुरा. कुरवपुर महाक्षत्र कृष्णा गंगा वाहे तीर. महिमा सांगता असे अपार भूमंडळात दुर्लभ. श्रीपाद राहिले कुरवपुरी ख्याती झाली भूमीवरी. प्रकट महिमा परंपारी सांगता विस्तार देखा. पुढे अवतार वया व्हावया गती. सांगेन एका एकचिती. श्रीपाद कुरवपुरी असती कार्यकारण. पुढे असे अवतार व्हावया कारण सांगेन त्याचे पूर्वकथन. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता त्या ग्रामी. त्याची वार्या होती दुःखी. नामतीयेचे अंबिका सुशिला आचारपती सेवका. महापुण्य सती लेखा तिथे पुत्र होऊन मरती. पूर्व कर्म फळ अर्जिती अनेक तीर्थ आचरिती. तिने केले परी असा ऐसे असता जे होणार गती. पत्र झाला मंदमती अबाता स्नेह करी प्रीती. अपूर्व आपणासी मनोनी वर्धता माता पित्या घरी. विप्रात्मज वाढला ती प्रीती करी बंधन करता कुळाचारी. वेदाभ्यास करावया विद्या नाही तया कुमारा. मंदमती अज्ञान बैरा चिंता वाटे त्या द्विजरा. म्हणे पुत्र मंदमती अनेक देव आराधुनी. पुत्र लाथलो कष्टोनी प्राचीन कर्म न सुटे मनोनी. चिंता करी अहोरात्र पतीसी म्हणे ते नारी. पुत्र नाही आमचे घरी. कष्ट करून नाना परी पोषले एका बाळकासी. विद्या नये वेद तयासी वाया करुणी कामा कष्टसी. प्राचीन कर्म असे त्यासी मूर्ख हो उपजावे वर्तता पुढे तया स्थानी. विप्र मनती असमाधानी दैव वश करोनिया. पंचत्व पावला परी असा पुत्र सहित ती नारी होती तेथे कुरवपुरी. याचुनिया आपले उदर भरी जीवित करियाची परी. विप्र स्त्रियेचे कुमर रेखा. विवाह योग्य झाला निका. निंदा करीती सकळ लोका. मतीहीन म्हणूनिया कन्या न देती कोणी त्याची. समस्त करीती दूषणी मनती कष्टे वाहे का पाणी. उदर भरी येणे विधी ऐसे ऐकुनी ब्रह्मचारी. दुःख करी नाना परी मातेसी म्हणतसे अवसरी. प्राण त्याजी नापुला निंदा करी सकळ जन. मज असो निके कवन काज सोपसू न शके माते तुझ. जाईन अरण्यवासासी ऐकोनी पुत्राचे वचन. माता करी अति चिंतन शोक करी अति गहन. विलाप नारी नाता सुत दुःख करीती गेली गंगा प्रवाहात. तेथे देखील जगत उद्धरित. श्रीपाद येती स्नाना करिता. जावरी दोघे लागती चरणे. विनविता ती कर जोडीनी. वासना असे आमचे मनी. प्राण त्याचा गंगेत निरोप घ्यावा जी आम्हासी. सद्गती व्हाव्या कारणासी आत्महत्या महादोषी. म्हणून विनवितो कृपा सिंधू. ऐकोनी विप्र स्त्रियेचे वचन. पुसती श्रीपाद कुरवपुर. कृपा करून काय संकटी तुमचे मन. त्याची न प्राण कवण्या गुणे. विप्र स्त्री ते वेळी सांगती झाली दुःखा सकळ. म्हणे स्वामी भक्तवत्सला तारावे अम्मा बाळकासी. पुत्राविन कष्टले भारी. अनेक तीर्थे पादचारी केले व्रता पूजा सरी. सकळी देव आराधिले. व्रत सांगू उपवास सांगू किती. करीते झाले अपरिमिती. झाला पुत्र हा दुर्मती. निंदा करीती सकळ जन. वेदशास्त्र संपन्न पती माझा ब्राह्मण. त्याचे पोटी जन्मला हा दीन. मंदमती दुरात्मा कृपा करी गा श्रीपाद येती. जन्मोजन्मी ऐसे गती. पुत्र उरवा मंदमती ऐसा प्रकार सांगा मज. कृपा सागर दैन्य हरण. म्हणून धरिले तुझे चरण. शरणागता करावया रक्षण. आलासी स्वामी कृपा सिंधू. म्हणून जन्मोनी संसारी. कष्ट केले नाना परी. न देखेची सौख्य कुमारी. व्याले पुत्र न राहती वाचोनिया एक सुत. शेळीच्या काळास्तन जोन्मत. रथा जन्म झाला म्हणत विनवितसे श्री गुरु. देवा आता ऐसे करणे पुढील जन्म मनुष्यपणे. पूज्यमान पुत्र पावणे ऐसा दूर पूर्व पूज्य जगत्रयासी. सकळ लोक ज्यासी वंदिती. ऐसा पुत्र होणार गती. उपाय सांग श्री गुरु यती. म्हणून चरणी लागला त्याचे निमाते उद्धर गती. नवे मागुती पुनरावृत्ती. पितरा सकळ स्वर्ग प्राप्ती. लादे ऐसे निरोपावे वासना असे माझे मनी. पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी. बाळपणीच पाहै नयनी. पुत्र समान समजतासी. श्रीपाद ऐकोनी तिचे वचन. सांगती भक्ती कृपा करुण. करियो ईश्वर आराधना. पुत्र केली श्रीहरी ऐसा. गवळणीचे घरी देखा. कृष्ण उपजला तो कारणिका. व्रत केले गवळणे का ईश्वराची आराधना. तैसे आराधी तू ईश्वर. पुत्र पावसे हा निर्धार. तुझ्या मनी आशा भार लागसी म्हणती श्रीपाद येती. विप्रस्त्री म्हणे तया वेळी. व्रत कैसे केले ते गवळी. तैसी पूजेला चंद्रामुळे विस्तारावे मज प्रती. तैसेचे व्रत करेन आपण. म्हणून लागत असे चरणा. कृपामूर्ती श्री गुरु राणा. सांगता झाला त्या वेळी. म्हणती श्रीपाद ती असी. ईश्वर पूज तू प्रदेशी. मंदवारी विशेष पूजा करी. भक्तीने पूजा करी गवळीने. विस्तार कैसे स्कंद पुराणी. सांगेन कथा ऐसे सगुनी. म्हणती श्री गुरु ती असी. ऐकोनी श्री गुरुचे वचना. संतोष लाभ प्रांगणा. जाऊन लागे श्री गुरु चरणा. विनवतसे ते वेळी. विप्र स्त्री म्हणे स्वामी अशी. अभिनव माते निरोपिलेसी. देखता पूजा प्रदोषी. पूजा झाला पुत्र झाला कृष्ण ऐसा. श्री गुरु सांगती ती असी. सांगेन एक चित्तेशी. उज्जनी नाम नगरीशी झाली विचित्र परी असा. तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मज्ञ. त्याचा सखासे प्राण मणिभद्र म्हणून या परी असा. सदा ईश्वर भक्ती करी नाना परी पूजा अपारी. भोळा देव प्रसन्न करी दिदला चिंतामणी एका.
कोटी सूर्याचा प्रकाश मणिक शोभे महासुर कंठी घाली सदाहर्ष तया मनी भद्र सेना सख्यासी मण्याचे लक्षण सुवर्ण होती लोह पाषाण तेज फाके जयावरी गान कनक होय परियसा जय जय चिंतिती मानसी ते पावे स्मरणेसी ऐशी ख्याती मणिकासी समस्त राजे कांक्षा करीती इष्टत्व मागती कित्येक मागो पाठविती ते मणिक बलात्कारे घ्यावया देख राजे वंचित परियसा मनती क्रय करून देखा माणिक द्यावे आपण ऐका जरी न देखी देशी स्वाभाविका युद्धा लागी म्हणती राजे समस्त मिळवणी पातले नगरा त्या उज्जैनी अपार सैन्य मिळवणी क्षोणी वेष्टिले तया नगरासी ते दिनी शनिवार त्रयोदशी राजा बैसला पूजेशी शंका न धरी मानसी एकचित्त पूजित असे महाकाळेश्वर लिंगासी पूजा करी राजा हर्षी गवळणी कुमरे पहावयासी आली तया शिवालया पूजा पाहुणी शिवाची मुले म्हणती गवळणीची केवी चला परदेशीची लिंग करुणी पूजा आता म्हणून विनोदे करून आपले आली आपले लिंग आपले गृहादिस्थानी धानी एक वटणी पाशानी कलमिश ते शिवाले पाशाने एक करुणी लिंग पूजा करीती बाळके चांग नाना परिची पत्री सांग कल्पिती ते पूजेशी गोपिका स्त्रिया येऊन पुत्रा तेने ती बोलवणे भोजन करावे म्हणून त्यातील एक गोपी सुत न जाय भुवनालिंग सोडून त्याची माता जवळ येऊन मारी आपुले पुत्रासी कोपे करून ते गवळणी पोडी पूजा खेळी अंगानी पाषाण दुरी टाकून गेली आपुले मंदिरासी पूजा मोळीता बाळक प्रलाप करीत असे तो अनेक मूर्छा येऊन क्षण क्षण पडिला भूमी अवतारा लय लावून लिंग सणा प्राण त्याजू पाय निर्वाणी प्रसन्न झाला तो शूलपाणी तया गोपी सुताला बाळके निवाले ईश्वरासी कोपन करावा मातेशी पूजा मोळीली प्रदोषी क्षमा करणे म्हणत असे प्रसन्न होऊन गिरिजापती गेले लिंगालय गुप्ती लिंग राहिले रत्न खचित गवळी अगरी त्याच परी कोटी सूर्यांचा प्रकाश शिवालय दिसे अति सुरस लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला दिनकरा आले होते परराष्ट्र राज्य विस्मय करीती महाचोज दोष सांडोनी बोलती ओज भेटो म्हणती रायासी पाहो पुत्र पवित्र नगरात सूर्य झाला असे उदित राजा असेल पुण्यवंत ऐशा काय विरोध म्हणून पाठविती सेवकासी भेटू म्हणती प्रीतीशी राजा बोलावी तयासी आपले गृही नगरात राजा चंद्रसेना सहित पाहावया येती कौतुकार्थ ऐसे विचित्र रत्न खचित शिवालय अनुपम्य तिने बरीच गवळ्याचे सदन विराजमान अति गहन पुस्ता झाला राज्य आपण दया गवळी कुमार कासी सांगितला सर्व वृत्तांत संतोष करीती राज्य समस्त गवळी राजा तू होई म्हणत देती नाना देश संपदा निघून गेले राज्य सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ शनी प्रदोष पूजा फळ बैकैचे तयानरा गवळी कुमार जाय घरा मातेशी सांगे विस्तारा सविस्तरा येईन पुढे तुझ्या उदरा नारायण अवतरोणी ऐशे ईश्वर लाधला वर संशय प्रसन्न झाला प्रदोष समय ऐसे फळ श्रीपाद सांगती तयवेळी तया विप्र स्त्रियशी तुझे मन असेल जरी पुत्र होईल मज सरी संशय सोडून निर्धारी शनी प्रदोष पूजी शंभू ऐसे म्हणून श्रीपादराव चक्रवर्ती भोळा देव विप्र स्त्रियेचे पाहुणी भाव प्रसन्न होत त्यावेळी बोलावून तिचे कुमारकासी हस्त ठेवून मस्तकेसी ज्ञान झाली तत्काळीशी त्रिवेणी झाला शास्त्रज्ञ विस्मय करून विप्रवनिता म्हणे ईश्वर हा निश्चिता कार्यकरण अवतार होत आला नळत्या धरुणी म्हणे ईश्वर तुझी होशी पूजा करीन मी तुझं प्रदोषी मिथ्या नव्हे तुझ्या वाक्याशी पुत्र व्हावा तुझा ऐसा निश्चय करून पूजा करीती नित्य येऊनी प्रदोष पूजा अति गहनी श्रीपाद रायासी श्रीपुत्र झाला तिचा महाज्ञानी वेदशास्त्र संपन्नी पूज्य झाला अति गहनी सर्वाहुनी अधिकता विवाह झाला मग तयासी पुत्र पौत्री नांदे हर्षी श्री गुरुकृपा होय जासी हो ऐसे होय अवतारा नामधारे सांगे भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी परियस समस्त भक्त हर्षी म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतर सरस्वतपाख्याने शुद्ध नामधारक संवादे शनी प्रदोष व्रत महात्म कथनम नाम अष्टमोध्याय श्री गुरुदेव दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त